हॅलो गाईज, वेलकम टू दिस व्हिडिओ। आज आपण या व्हिडिओमध्ये पॅकर्स आणि मूवर्स ही जी सर्विस आहे नो ब्रोकर या कंपनीची त्याचा रिव्ह्यू करणार आहे। आपण नो ब्रोकरवरून ही जी समोर गाडी दिसते ती बुक केलेली आणि ती आता सकाळी आपल्या घरी सातारमध्ये आलेली आहे। आपलं साहित्य आहे ते सातारा ते मुंबईमध्ये पनवेलला शिफ्ट होणार आहे आणि आता ते त्यांच्याकडून पॅकिंगसाठी आवश्यक असणारं मटेरियल वरती आणलं जात आहे। यामध्ये हा जो रेड कलरचा समोर जो दिसतोय तो फोम आहे, पॅकिंग मटेरियल आहे। त्याच्यासोबतच एक बबल रॅपचं बॉक्स आहे त्यांच्याकडं आणि कार्टन बॉक्सेस आहेत ज्याच्यामध्ये आपलं साहित्य पॅक केलं जाणार आहे। हे पाहू शकता की ऑलरेडी आपण साहित्य पॅक करून ठेवलेलं आहे। गेल्या 2 दिवसापासून आपण थोडंसं पॅकिंग केलेलं होतं साहित्य। आता यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी आल्यावर हे जे बॉक्सेस आहेत ते त्यांनी आतमध्ये घेतले आणि पॅकिंगला सुरुवात केली। तर ऑलरेडी आपण थोडंफार पॅकिंग केलं होतं साहित्य। तर आता जे पॅकिंग आहे ते हॉलपासून त्यांनी सुरुवात केली। काही लोक किचनमध्ये पॅकिंग करत होती आणि काही बेडरूममध्ये। टोटल 4 जण होते ज्यांनी पॅकिंगला सुरुवात केली आणि एक बॉक्स त्यांच्याकडून भरला जात होता। बॉक्सेस भरल्यावर ती बॉक्सेस बाहेर लावली जात होती आणि त्या बॉक्सवर लेबलिंग केलं जात होतं की हा बॉक्स हॉलमधला आहे, हा बेडरूममधला आहे किंवा किचनमधला आहे। या पद्धतीनं बॉक्सेसवर लेबलिंगसुद्धा केलं जात होतं। आता अन्वीची गाडी पॅकिंग केली जात आहे जेणेकरून ट्रान्सपोर्ट दरम्यान गाडीला डॅमेज काही होणार नाही। आपल्याकडे टीव्हीचा ऑलरेडी बॉक्स होता, त्यामध्ये टीव्ही पॅक करण्यात आला। बघा पप्पा, फ्रीज निघाला आपला 6 वर्षांनी। उसका पैर हाँ ना फ्रीजला बाहेर घेतले आणि त्याच्या भोवती फोमने रॅपिंग करण्यात आले जेणेकरून फ्रीजला स्क्रॅचेस पडणार नाहीत। घरातील सर्व साहित्य पॅकिंग करून पोर्चमध्ये ठेवण्यात आले आणि लिफ्टमध्ये सर्व साहित्य लिफ्टद्वारे खाली बेसमेंटला नेण्यात आले जिथे गाडी पार्क केलेली। मीनवाईल ऑफिस कलीग गोडसे अण्णा हे घरी भेटायला आले। आपण पाहू शकता की घरातील सर्व साहित्य हे पॅकिंग करून खाली नेण्यात आलेले आहे। ऑल्दो हा 1 BHK फ्लॅट असला तरी खूप स्पेशियस होता। तिन्ही रूम्सना गॅलरी होत्या, हॉल, किचन आणि बेडरूमला। जी बेडरूम आहे त्याची गॅलरी आपण यूज करत नव्हतो। या फ्लॅटला म्हणजे किचन आणि बेडरूम दोघांनाही लॅफ्ट होते, तिथं आपलं भरपूर साहित्य बसत होतं। सर्व साहित्य गाडीमध्ये 1 बाय 1 बसवण्यात येत आहे। तत्पूर्वी आम्ही त्यांना स्नॅक्स नेण्यासाठी बाहेर आलो आणि काही वडापाव भजी त्यांच्यासाठी पार्सल घेतले। हो, आमच्यात लय साहित्य। साहित्य लोड करणं जमलं नसतं आपल्याला। त्यांनी 2 व्हीलरला पण चांगल्या पद्धतीने फोमने रॅपिंग केले जेणेकरून गाडीला स्क्रॅचेस पडणार नाहीत। गाडी शिफ्टिंग करण्या अगोदर त्यांच्या गाईडलाईनमध्ये गाडीचा इन्शुरन्स काढण्याबाबत सांगण्यात आले होते, त्यामुळे मी गाडीचा इन्शुरन्स 2 दिवस अगोदरच काढला होता।
मीनवाईल घरमालक संजय साळुंके हे नागठाणवरून फ्लॅटवर भेटायला आले. सर्व साहित्य साधारण 4 तासामध्ये त्यांच्याकडून भरण्यात आले आणि आता गाडी पॅक करण्याचे काम चालू आहे. ही 407 गाडी जी आहे ती पुण्यावरून सकाळी आली. आता साहित्य भरलं, मुंबईमध्ये आपल्याला ड्रॉप करणार आणि परत पुण्याला जाणार. शर्मा म्हणून या कंपनीचे मालक आहेत. त्यांनी आपल्याला ही गाडी पाठवलेली आहे. नो ब्रोकरवर ते लिस्टेड आहेत ॲक्च्युली. मग नो ब्रोकरवरून त्यांना ही ऑर्डर भेटलेली आहे. दुपारी 2च्या सुमारास गाडी पुढे निघाली आणि आम्ही आमचे ऑफिसमधील कलिग त्यांच्या गोडसे अण्णा यांच्या घरी जेवलो. जाताना आम्हाला पारगाव खंडाळ्याच्या अलीकडे ट्रॅफिक लागली, त्यामुळे आम्हाला 1 तास लेट झाले. परंतु तिथून पुढे ट्रॅफिक कमी असल्यामुळे आम्ही रात्री 9:30 वाजता मुंबईमध्ये पोचलो. त्यांना GPS लावलेला बापू. हां, कोई प्रॉब्लेम नाही. सर्व साहित्य त्यांच्याकडून साधारण 1 ते 1.5 तासामध्ये अनलोडिंग करण्यात आले आणि सर्व साहित्य व्यवस्थितपणे वरती फ्लॅटमध्ये नेण्यात आले. नो ब्रोकर या वेबसाईटवरून आपण ही ट्रान्सपोर्ट सर्व्हिस बुक केलेली. त्याचे 23,000 रुपये आपल्याला रेंट पडले. यामध्ये 1,500 रुपयाचा इन्शुरन्स होता. साधारण 50,000 ते 60,000 रुपयाचं त्याला कव्हरेज होतं. या लोकांनी म्हणजे शर्माचे जे हे आहेत ट्रान्सपोर्ट, त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने ट्रान्सपोर्ट केले. कुठल्याही बेडला किंवा कपाटाला स्क्रॅच पडला नाही. हा स्क्रीनवर दिलेला शर्मा पॅकर्स मोअरचा नंबर आहे. आपणही त्यांना डायरेक्टली कॉल करू शकता. नो ब्रोकरवर जाण्याची गरज नाही. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.